नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आम्ही निघालो आहोत असंच थोडंसं. तर आजचा दुसरा दिवस आणि आत्ता संध्याकाळ झाली आणि जस्ट निघालो असं बाहेर. बघूया आता थोडंसं बाहेर दोन म्हणजे ठिकाणी जाणार आहे ॲट अ टाइम. जमलं तर टाइम जमलं तर बघूया पण जाणारच आहे निघून. हो. आणि आत्ता थोडंसं आम्हाला जस्ट एक गोष्टीसाठीची शॉपिंग करायची होती. तर तिथे भेटते का? हो. आणि आता कॅब बुक केलेलंच. कॅब बुक केली आहे. 1-2 मिनटात येईलच. आता आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो ॲक्च्युली लोणीमध्येच. तेच बनवत आता 10 मिनटात पोहोचू तिकडे. जवळच आहे. 10-15 मिनटात पोहोचू. आणि आता सध्या संडेला एवढं ट्रॅफिक. काल गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार ट्रॅफिक असतं. थर्सडेपासून ट्रॅफिक चालू होतं. कारण की थर्सडे म्हणजे आठवड्याचा वीकचा शेवटचा दिवस आहे आणि इथे फ्रायडे सॅटरडे ऑफ असतो. आणि संडे आज संडे मग संडे आज वर्किंग डे त्यामुळे एवढं काही ट्रॅफिक नाही. आणि इथे लवकरच यांचा ॲक्च्युली नॅशनल डे येणार आहे, सौदी नॅशनल डे. तर त्यावेळेस पण भरपूर काहीसे त्यांचे सेलिब्रेशन असणार. बघूया आपण आपण त्यांचं सेलिब्रेशन कसं आहे ते. जमलं तर बघूया कसं आहे. म्हणजे 1-2 ठिकाणी जाण्याचा प्लॅन आहे तिथे. आम्ही पोचलो आता लुलूमध्ये. तर आतमध्ये जाऊ आणि आम्हाला ॲक्च्युली आमच्या नवीन फोनसाठी कवर घ्यायचं आहे. तर ते कवर बघू आता आम्ही इथे. तर फ्रेंड्स आम्हाला थोडीशी ॲक्च्युली भूक लागलेली त्यामुळे आम्ही बर्गर किंगमध्ये गेलेलो. शॉपिंग करायच्या आधी आम्ही खायला घेतलंय. आणि थोडेसे फ्राईज आणि थोडा कोक. थोडाच घेतलाय, एवढा थोडासा कोक घेतला आहे. तो ऑर्डर केला आहे आणि ऑर्डर होईलच 1-10 मिनटात. तर आम्ही आता बसलो इकडे. आता खातोय आम्ही. ते चिली चीज बाईट्स आणि फ्रेंच फ्राईज घेतलेले आणि सोबत एक कोक. हे समोर असे सर्व फूड कोर्ट आहे. बर्गर किंग आणि इकडचे लोकल फूड कोर्ट पण आहे. हे जे तुम्हाला 1 नंबरचं दिसतं आहे हे अल्बेक आहे. ते बर्गर किंग आणि ते तिकडे हर्फी. आणि त्यासमोरच ॲक्च्युली ही अशी सगळी सिटिंग अरेंजमेंट केली. फ्रेंड्स आता आम्ही इकडे स्टारबक्समध्ये आलो आहे आणि इकडे कॉफी घेतली. जस्ट कवर घेऊन झालं आहे आणि कवर एकदम छान भेटलं आहे ॲक्च्युली. आणि जस्ट जाता जाता इकडे स्टारबक्स होतं तर
प्यायची इच्छा आली, कॉफी प्यायची, तर इकडे थांबलो आहे कॉफी प्यायला. तर आता आम्ही निघालो फायरियल मार्केटला. वेळामध्ये हे टॅक्सी येईलच. आता आमची ही आली आहे टॅक्सी, बोल्टवरून केली होती. सो आता आम्ही निघालो आहे फायरियलला. वेलकम. तर आता आम्ही इकडे फायरियल मार्केटमध्ये आलो आहे, प्राइजेस सीमध्ये. तुम्ही पहिले पण ब्लॉगमध्ये बघितलं असणार, पण आत्ता असं काही खास कारणासाठी नाही आलो आहे, पण जस्ट हिला डेकोरेशनच्या काही वस्तू वगैरे काय जर बघायच्या घ्यायच्या होत्या वाटतं हिला, तर त्यासाठी चालू आहे. तर आता बघू आतमध्ये जाऊन जे पाहिजे ते भेटतं तर ठीक आहे. तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही इकडे फायरियलमध्ये आलेलो आणि आम्हाला जस्ट आम्ही बोलत होतो मराठीमध्ये, तर हे दादा आमच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की तुम्ही मराठी आहात का. तर ते पण ॲक्च्युली म्हणजे खूप आपुलकीने आले की असं मराठी लोक आणि महाराष्ट्रातून मुंबईमधून कोणी जास्त इथं सौदीमध्ये बघायला भेटत नाही, त्यामुळे तर हे दादा आमच्याकडे आले. भेटल्यानंतर किती आनंद झाला. नमस्कार. तर काय नाव दादा तुमचं? रोहित राणे. रोहित राणे. तुम्ही कुठले? मी मुंबई कल्याण. मुंबईचे. अच्छा, आम्ही पण ॲक्च्युली मुंबईमधलेच आहे. तर ही मुंबईची आणि मी नाशिकचा आहे. तर खूप बरं वाटलं असे लोक भेटले, म्हणजे पहिल्यांदा असे भेटतोय आम्ही. तर त्यांचा पण पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे की ते बोललेत की मराठी मुलं म्हणजे बघायला नाही भेटत, आणि आम्ही तर कपल होतो. ते बोलले असं फील होतं की जसं की आपण हरवलो आणि आपल्या माणसं जेव्हा भेटल्यानंतर एक असं चेहऱ्यावर होतं की नाही आपण कुठेतरी चांगलं आहोत. हां, की आपल्याबरोबर पण कोणतरी घर सोडून एवढं लांब आहे. ऍक्च्युली मी जेव्हा स्टार्टिंगला इकडे आलेलो ना, मला एवढंच वाटायचं की कदाचित मीच एकटा होतो जो मराठी म्हणून मी इकडे आलो. हो, ॲक्च्युली तसंच सेम फील झालेला आम्हाला. आणि आता 1-1.5 वर्ष एकटाच होता इथे. आता जस्ट लग्न झालं म्हणून मी आता 2-3 महिने झाले. तर त्याला आता थोडंसं ठीक आहे की आम्ही आहोत एकत्र. तर आता तुम्ही भेटला की जरा बोलतो ना की आपलं मराठी भाषा बोलणं खूप भारी वाटतं. आणि आम्ही राहतो पण असं नाही की बाबा इकडचं कल्चर. आणि हे कल्याणचेच आहे, त्यामुळे खूप रिलेट करू शकतो आम्ही. आणि असा पेहराव ठेवतो जेणेकरून समोरला माणूस दिसत नाही. जसं की टिकली असेल, आता कसं बांगड्या वगैरे घातलं नाही पटकन आलो. ऍक्च्युली लुलू मार्केटला गेलो, आता माझ्या हातात बांगड्या वगैरे असे पेहराव असतो की जेणेकरून माणसं लगेच बघतात आम्हाला. त्या मार्केटला पण असेच आम्हाला भेटले होते. ऍक्च्युली मी तिकडून पास होत होतो ना, मला मराठीतून ॲसेंट काहीच कधी पडलं. तर मी असं कट्टान धरून मुद्दाम मला या सगळं घ्यायचं नव्हतं. थोडं ऑब्झर्व करायला लागलं. मराठी नाही मराठी नाही. थोडंसं अजून जवळ आलं तर मला मराठी सुद्धा ऐकायला लागलं. तेव्हा बोलला तेव्हा असं वाटलं नव्हतं कोण भेटेल. ही सेकंड टाइम आहे आम्हाला भेटणं. आपला महाराष्ट्रातला माणूस एखादा भेटतो की. आणि गणपती येतो, तुम्ही किती मिस करताय ह्याला. माझ्या घरी आणि हे दादा कोकणातले आहेत, तर ते तर खूप मिस करत असतील. आम्ही कालच व्हिडिओ टाकला गणपती निमित्त. काल घरी म्हणजे सेलिब्रेट ॲक्च्युली जस्ट मोदक वगैरे केले आम्ही घरी. मी असं म्हटलं आमच्या व्हिडिओ थ्रू आपल्या इकडे कोण ना कोणतरी असेलच की त्याला गणपतीला जायला नाही भेटत आहे. तर तुम्ही पण ह्या व्हिडिओमधून असं बघा की कोण महाराष्ट्राने कमेंट करा आणि आपण नेक्स्ट वर्षी गणपती साजरा करू इथे सगळे एकत्र येऊ. म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि असं एकत्र काहीतरी. कुठेतरी हॉल ॲक्च्युली फ्रेंड्स, ते भेटून गेले आम्हाला. ते दादा जे होते ते कोकणातले होते आणि भेटून खूप बरं वाटलं आम्हाला आणि खूप हॅपी झालो. आणि थोड्याशा गप्पा मारल्या आणि ते नेमकं मी जिथे काम करतो त्याच ठिकाणी ते काम करतायत ॲक्च्युली. आणि खूप बरं वाटलं. ते पण कोकणातले होते आणि ते पण खूप जास्त मिस करतात गणपतीला बोलले. त्यांची पण सेम स्टोरी की त्यांना पण असे मराठी लोक इथे ॲक्च्युली भेटले नाहीत. जे सौदीमध्ये आहेत महाराष्ट्रीयन लोक, त्यांनी आम्हाला नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ जर सौदीमधील रियादमधील मराठी लोकांपर्यंत पोहोचत
मी नाही बोलता एवढी शॉपिंग केली आहे. शॉपिंग झाली आणि आम्ही ते बसतोय. हे शॉपिंग घेऊन झाले आणि आता आम्ही बुक केले गाडी. तर आता ती येईलच 5-10 मिनटामध्ये. तर नमस्कार मंडळी. तर आता फायनली शॉपिंग करून झाली. तर तुम्हाला दाखवायचे कितीला कोणती गोष्ट घेतली. या सगळ्या म्हणजे टोटल किती आहे आपल्या 24-25 वस्तू आहे. हा 24-25 आणि प्रत्येक वस्तू 5 रियालाच रियालाच भेटली यावेळेस. तर स्वरूपात दाखवेल एक एक गोष्ट तुम्हाला. मी जे डेकोरेशन जसं काय सामान घेतलं होतं आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे. हे एक गुच्छ आहे. किती याचा 6 याचा गुच्छ आहे. तुम्ही बघू शकता. ही 2 फुलं, ही 2 फुलं आणि ही 2 फुलं असे 6 याचा गुच्छ आहे. हा 5 रियालाच पडला. 5 रियाल म्हणजे इंडियाचे किती झाले? 5 रियाल म्हणजे 105, 110, 115. 115 पर्यंत एक गुच्छ पडला. हा पण 6 हेजेच पीस आहे. असे मी किती एकूण घेतले तर असे 3 घेतले मी. हे 5-5 म्हणजे हे सिंगल ही जी काय ह्याला बोलतात जुडी, ही जुडी एक 5 रियालाच पडले. 5 म्हणजे 5 रियाला प्रॉपर 5 रियाला नाही पडत. ही 5.75 अशा एवढ्या रियाला पडते. आणि असे मी हे 3 कलर घेतलेत. तुम्हाला आवडले तर सांगा कसे वाटतात. माझी चॉईस ठीक आहे का? तर हे एवढे मस्त वाटत ना असं, त्याला बघून खूप रिफ्रेश होतं. आणि ते घेऊन परत ही छोटीशी मी अशी कुंडी घेतली. कुंडी पण नाही, हे सगळं आर्टिफिशियलच आहे. सो लाईक मायक्रो ग्रीन्स सारखे. हिला काय बोलतात मला एवढं नाही माहिती. मायक्रो ग्रीन्स माहित आहेत मला कारण मी बेकरीत असल्यामुळे. तर हे एकदम मस्त वाटते अशी, एकदम मला खूप आवडली. परत ही सुद्धा तेवढीच 5 रियाला पडते. आणि हे असं छोटस हे असं बांबू सारखं दाखवलंय आणि असं बंच बांधलंय. हे पण 5 रियालाच घेतलं आम्ही. परत हे सनफ्लॉवर्स हे सुद्धा हे 5 रियालाच आहे. परत हे एक फ्लॉवर पॉट घेतलाय आता हे असं ठेवायला. हा फ्लॉवर पॉट सुद्धा 5 रियालाच पडलाय. बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. सिम्पलच घ्यायचा होता मला कारण जेणेकरून काहीतरी सर्वच व्हरायटी राहील. परत हे मला असं मोदक नाहीतर मोमोज बनवायला असं स्टीमर लागतं. तर ही मी चाळण घेतली आहे. त्यात आपण काही करू शकतो, भाजी वगैरे धुवू शकतो. सगळ्याच आता सांगायची काही जरूरत नाही. 5 रियालाच आहे. हा एक ग्लास घेऊन आले मी काचेचा. हा पण 5 रियालाच आहे. परत हे पण काय झालं चिनी मातीच असेल नाही. हे ऍक्च्युली सिरामिक टाइप आहे. हे पण 5 रियालाच पडलं. परत ही एक स्टार्टर प्लेट आपण ज्याला बोलतो ही सुद्धा 5 रियालाच आहे. परत स्पून आणलेत आम्ही. हे किती स्पून आहेत एकूण? 1 2 10-12 पीस आहेत. स्पूनचं पॅकेट आहे पूर्ण. त्याच्यात 12 पीसेस आहे. 12 पीसेस म्हणजे 1 डझन टाईप आपलं. ते पण 5 रियालाच पडले. म्हणजे तिथे कोणती पण साईज घ्या तुम्ही ती 5 रियालाच पडते. आणि क्वालिटी चांगली आहे. स्टेनलेस स्टीलची आहे. अशी वापरत नाही जास्त ती.
म्हणजे असं एवढा प्रॉब्लेम नाही येणार. जरी म्हणजे कमी प्राइस असली तरी पण ती चांगली राहते, क्वालिटी चांगले असतात त्याचे. परत हे 5 रियालला 5.75 म्हणजे एवढे रियाल्सला हे 4 छोटे छोटे हे आहेत. हे जे सारखे सिरामिक प्लेटच आहे या. प्लास्टिक काय त्याला बोलतात मला तर काही पण हिला उपयोगी पडेल हां किचन मध्ये. हो, कारण नवनवीन आपण महाराष्ट्रीयन रेसिपी सौदीमध्ये करतोय, तर काही वस्तू भेटतात, काही वस्तू नाही भेटत. तर त्यातून पण मी ते गोष्टी घेऊन आले की जेणेकरून व्हिडिओमध्ये चांगलं अजून बोलतात ना एक मस्त वाटेल. आणि ही परत अशी डिझाईन फ्लॉवर सारखी डिझाईन आहे. मला ही खूप आवडली. ह्याच्यात छोट्या छोट्या पण प्लेट होत्या, पण मी म्हटलं नको, आता स्टार्टिंगला एवढ्याच घेते, नंतर जर मला अजून करायचं आहे, कारण आता जाऊ आम्ही दिवाळीला घरी, तिकडनंही घेऊन येऊ काही. तर ही पण प्लेट वगैरे मस्त आहे. परत हे काय आहे मला हे नक्की माहित नाही, पण मी हे डेकोरेशनला आणलंय. आपलं जे सुतळी सारखं असतं ना त्या टाईप मध्ये. तुम्हाला ओपन करून दाखवते. मी 2 घेऊन आले. 5 रियालला 1 पीस पडला हा. असं पण खाली पण ठेवू शकतो, असं याच्यात प्लेट वगैरे पण ठेवू शकतो जेवताना. ऍक्च्युली हे टेबल मला असं वाटतं की तो आपला असं डायनिंग Dish. टेबल टॉप डिश काय त्याला बोलतात, टेबल मॅट. टेबल मॅट की आपण पण हे सुतळी सारखं असं छान आहे. मग मी हे डेकोरेशन साठी आणलंय. तुम्हाला दिसेलच हे जर मी काय डेकोरेशन करणार आहे ते. टिश्यू पेपर आहेत हे 1 2 3 4 5 पीस आहेत. हे पण 5 रियाललाच पडले. तिथे अजून पण होते 11 12 15 रियालचे, पण ते जरा मोठे मोठे होते. मग आम्ही 5 रियालला हे छोटे वाले घेऊन आले. ऑलरेडी आधी आणले होते. मग आता म्हटलं परत आता एक पॅकेट चाललोच तर घेऊन जाऊ आता. परत हे डेकोरेशनचं एक सामान आहे. त्यात एकूण किती आहे 2 2 4 6 7 8 एकूण 8 पीस आहेत. हे एकूण तुम्ही बघू शकता. हे एकूण 8 पीस आहेत पानांचे. हे सुद्धा 5 रियालला पडलेत. खूप मस्त म्हणजे ते घ्यायला आपण बघतो ना की बाबा एक वस्तू नाही आवडत, तिकडे सगळ्या वस्तू बघितल्या तरी म्हणजे असतात घ्यावं. हे आम्ही आलो आणलंय. मागच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आम्ही आलो घेत असताना. आलो आणि तो काय बोलला होता, आलो आता कुठे आलो ते नाही माहिती. हा ते कुठे आलो ते नाही माहिती, तो डायलॉग आठवला त्याचा. तर आम्ही परत तिकडे गेलेलो तर एक घेऊन आलोय. ते पण 5 रियाललाच पडलं. 1 किलो आहे. हा आणि एक टेबल घेतलाय. तो टेबल दाखवूया आपण. तर टेबलवर आता मोबाईल ठेवलाय आम्ही. दाखवू नाही शकत. तर आता सगळ्या वस्तू दाखवून झाल्या आहेत. हो. आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. तर अशाच नवनवीन ब्लॉग साठी तुम्ही फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आज ब्लॉग मध्ये आणखीन एक व्यक्ती होती जी आम्हाला तिथे भेटली. ते आपण तुम्ही पहिले बघितलंच असेल ते. हो. तर परत एकदा सांगते की तुम्ही कमेंट्स करा जे सौदीमध्ये राहतात महाराष्ट्रीयन लोक, ज्यांना इथे राहून जे असं वाटतं की कोण नाही, आपण फक्त एकटेच आहोत वाटतं. असे असतात खूप सारे, पण आपण बोलतो ना शोध नाही घेत त्या गोष्टीचा. आमच्या ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही सगळे एकत्र याल, म्हणजे काही कोणत्या गोष्टीची नडी अडचण पडते ज्या ठिकाणी राहतो. जसे आपण गावावरून मुंबईला जातो, तिथे आपल्या ओळखीचे असेल तर आपल्याला एक थोडासा दिलासा असतो की बाबा कोणतरी आहे आमच्या बरोबर. आता आम्ही आमच्या कपलचं एकच ध्येय आहे की आपण सगळे एकत्र येऊ. असं नाही की आपल्याला मोर्चा काढायचंय काय, बट आपल्याला एक बोलतात ना की एक नंतर एका गेट टुगेदर एका सणाला करणं, जेणेकरून आपल्याला पॉसिबल होईल. असं सगळे जॉब रिस्ट्रिक्शन आहे ऍक्च्युली या कंट्रीमध्ये, पण एक कॉन्टॅक्ट वाढवण्याच्या हिशोबाने त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही हे सांगतोय बस.
तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे नवनवीन ब्लॉग पुढे पण येत राहतील आणि अशाच पद्धतीने आम्ही तुमचं एंटरटेनमेंट करत राहू. आणि आमच्या आयुष्यात म्हणजे जे काय पुढे होत राहील ते तुम्हाला शेअर करू. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.